नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. पाठीमागच्या पिरियडला आपण इथेचा 7वा लेसन पाहत होतो. एकूण 10 लेसन आहे, त्यातला 7वा लेसन विज्ञान आणि तंत्रज्ञान. अर्धा लेसन मागच्या लेक्चरला झालेला होता. तर राहिलेला जो भाग आहे तो आपण या लेक्चरला पाहणार आहोत. पेज नंबर 40वरती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती इथपर्यंत आपण आलेलो होतो. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाठीमागे या लेसनमधले सर्व भाग विस्तारित पाहिलेले होते. पहिल्यांदा आपण भारतीय अणुऊर्जा आयोग पाहिला, त्यानंतर अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट पाहिली, त्यानंतर अणुऊर्जा निर्मिती पाहिली, नंतर ध्रुव अणुभट्टी पाहिली, नंतर NPCILची स्थापना आणि त्या संस्थेची उद्दिष्ट पाहिली, नंतर अणुचाचणी पाहिली, त्यानंतर आपणाला दुसरी अणुचाचणी पोखरणची 1998ची आणि पहिली 1974ची. ओके. नंतर DRDO ही जी संस्था आहे, संरक्षण संशोधन आणि विकास, या संस्थेची स्थापना पाहिली. त्यानंतर आपण क्षेपणास्त्र निर्मितीकडे वळलो. क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग यासारखी काही क्षेपणास्त्र पाहिली. मग आपण अवकाश संशोधन पाहिलं. अवकाश संशोधनामध्ये इस्रोची स्थापना पाहिली आणि भारतानं अवकाशात सोडलेले काही उपग्रह पाहिले. आर्यभट्ट पाहिला, भास्कर 1, भास्कर 2, ॲपल, इनसॅट 1B, हे वेगवेगळे घटक आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. आज आपणाला पाहायचं आहे ते म्हणजे विज्ञानातील प्रगती. काय पाहायचं आहे आपणाला? विज्ञानातील प्रगती. खास करून रेल्वे सेवा जी आहे, रेल्वे तंत्रज्ञानातील प्रगती. बघा, रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, हे नाव लक्षात ठेवा. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स हा जो कारखाना आहे, रेल्वेची इंजिन बनवतो तो. हा कुठे आहे माहीत आहे तुम्हाला? बंगालमध्ये आहे. बंगालमध्ये बरद्वान जिल्ह्यामध्ये चित्तरंजन या ठिकाणी या कारखान्याची उभारणी करण्यात आलेली आहे. या कारखान्यामध्ये काय तयार केलं जातं माहिती आहे? वाफेचं इंजिन जे आहे, वाफेवर चालणारे इंजिन. नंतर डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती केली जाते. समजते सर्वांना? रेल्वे निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमध्ये कुठे? बरद्वान जिल्हा, चित्तरंजन या ठिकाणी या कारखान्यामध्ये वाफेचं इंजिन, डिझेल इंजिन आणि विद्युत इंजिनची निर्मिती करण्यात येते. त्याचबरोबर वाराणसी या ठिकाणी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स, समजलं, पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती या वाराणसीमध्ये डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये केलेली आहे. आणि तेथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया या वाराणसी लोकोमोटिव्ह वर्क्समधून श्रीलंका, बांगलादेश आणि टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनाची निर्यात सुरू झालेली आहे. म्हणजे या देशांना आपण रेल्वेची इंजिन्स पुरवतो. ओके. काय अडचण आहे का? पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे सांगतो, 4-5 महत्त्वाचे मुद्दे सांगतो, तेवढे लक्षात ठेवायचे. बंगालमध्ये चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिन तयार करण्याचा कारखाना उभारला गेला. ओके. त्या कारखान्याचं नाव होतं चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स. ओके. दुसरा मुद्दा झाला. नंतर तिसरा मुद्दा, वाफेवर, डिझेलवर आणि विजेवर चालणारी इंजिन या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये तयार होऊ लागली. त्यानंतर वाराणसीकडे यायचं. वाराणसी या ठिकाणी पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. त्या ठिकाणी डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स हा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये पहिल्या डिझेल इंजिनची सुरुवात झाली. आता या ठिकाणी तयार होणारं जे डिझेल इंजिन आहे, ते डिझेल इंजिन श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया, व्हिएतनाम या ठिकाणी त्याची निर्यात केली जाते. समजते तुम्हाला? नक्की समजते? हां.
1984 मध्ये 1984 नाही, हे 84च्या अगोदरचं वर्क असेल कदाचित. म्हणजे दोन्ही कारखाने, एक वाराणसीला यूपीमध्ये आणि एक बंगालमध्ये चित्तरंजनला, असे दोन कारखाने हे रेल्वेच्या तंत्रज्ञानामध्ये रेल्वेचा विकास करणारे कारखाने सुरू झाले. अशा पद्धतीनं तंत्रज्ञानासुद्धा प्रगती आपण केली असं म्हणता येईल. 1984 मध्ये प्रथम दिल्लीला संगणकीकृत रेल्वे आरक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे आणि त्यानंतर 84 सालीच भारतात प्रथम मेट्रो रेल्वेसुद्धा सुरू झालेली आहे. ओके, आता इथं दिलेलं नाही ते, पण पुढे येईल कुठेतरी. ओके, पुढे बघा, तंत्रज्ञानामध्ये प्रगती करता करता आपण टेलेक्स सेवा सुरू केलेली आहे. आता ही टेलेक्स सेवा काय आहे बघा. टेलेक्स सेवा कशाला म्हणतात, तर टेलेक्स सेवा जी आहे ती टेलेक्स सेवा काय सांगते बघा. जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपाचे संदेश जे असतात ते संदेश वहन करणारी ही टेलेक्स सेवा आहे. ती चालू झालेली 1963 साली. 1969 मध्ये प्रथम दिल्लीमध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा सुरू झालेली आहे आणि 1990 नंतरच्या इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलेलं आहे. बघा, देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीने, हे महत्त्वाचं आहे, जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपाचे संदेश वहन करणारी ही टेलेक्स सेवा आहे. तुम्ही त्याला काय म्हणता, टेलेक्स सेवा माहिती आहे तुम्हाला. इकडे टाईप केलं की ते तिकडे त्या मशीनवरच्या नंबरवरती जातं, समजलं. याला म्हणतात टेलेक्स सेवा, म्हणजे टंकमुद्रित अशा स्वरूपाचा संदेश करणारी ही सेवा आहे. 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्यानं ही सुरू केलेली आहे. किती साली ही सुरू झाली, 1963 साली. कुणी सुरुवात केली याची, दळणवळण खात्यानं, केंद्रीय दळणवळण खातं. त्यानंतर 1969 मध्ये देवनागरी लिपीमधून हा टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीमध्ये सुरू झाली. पुढे तिचा भारतभर विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. समजते सर्वांना. नंतर या सेवेचा उपयोग सर्व क्षेत्रात सुरू झाला आणि 1990 नंतर मग इंटरनेट आलं, म्हणजे कम्प्युटराइज्ड झालं सारं. इंटरनेट आल्यानंतर मात्र ही टेलेक्स सेवा जी होती ती टेलेक्स सेवा, त्याचं महत्त्व जरा कमी झालेलं आपल्याला दिसतं. समजलं. अशा पद्धतीनं रेल्वे आणि टेलेक्स सेवेमध्ये, म्हणजे हे तंत्रज्ञान आहे टेलेक्स सेवेत. जलद गतीनं टंकमुद्रित स्वरूपाचा संदेश वहन करणारी ही टेलेक्स सेवा 1963 साली सुरू झाली. 1969 मध्ये प्रथम दिल्लीत देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचं महत्त्व कमी झालं. असे 3 महत्त्वाचे घटक या टेलेक्स सेवामध्ये आपल्याला पाहायचे होते, ते आपण पाहिले. नंतर आपण पाहणार आहोत उपग्रही दूरसंचार केंद्र. काय पाहणार आहोत, उपग्रहावरती, उपग्रहामध्ये हे जे दूरसंचार ग्रह आहे, केंद्र आहे, ते केंद्र आपल्याला पाहायचं आहे. लक्षात राहील. बघा, कृत्रिम उपग्रह जे आपण अवकाशात सोडलेले आहेत, ज्याला आपण सॅटेलाईट असं म्हणतो, त्यांच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण सुरू झालेलं आहे. त्याला सॅटेलाईट कम्युनिकेशन असं म्हणतात. मग संदेश दळणवळण शक्य व्हावं यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी, उपग्रहाकडे आपल्याला संदेश पाठवता येतो आणि उपग्रहावरून आलेला संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेलं देशांतर्गत डोमॅस्टिक, म्हणजे आपल्या घरातच, म्हणजे आपल्या देशातच उपग्रह दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबादजवळ जोधपूर टेकरा या भागामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळं भारतीय शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान भूकेंद्र उभारणीचे व त्यांच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणं सुलभ झालेलं आहे. कळतंय तुम्हाला कुठे हे केंद्र उभा राहिलेलं आहे, कळतंय का. त्याला उपग्रहीय दूरसंचार केंद्र असं म्हणतात. म्हणजे उपग्रहावरून हे दूरसंचार केंद्र चालवलं जातं, ते डायरेक्ट सॅटेलाईटला जोडलेलं असतं. आणि त्यानंतर 1970 साली, किती साली, 1970 मध्ये पुण्याजवळ आर्वी या ठिकाणी, हे लक्षात ठेवा, पुण्याजवळ आर्वी हे ठिकाणी 1970 मध्ये पुण्याजवळ आर्वी येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र जमिनीवरचं हे केंद्र उभारण्यात आलेलं आहे. मग या केंद्राचं काम काय असतं रे, उपग्रहाच्या साहाय्यानं दिलेला संदेश त्यांचं दळणवळण व्हावं
म्हणजे उपग्रहावरती आपणाला जर माहिती पाहिजे असली तर आपण संदेश पाठवू शकतो आणि उपग्रहाने पाठवलेली माहिती इथं आपण संचित करून ठेवतो. अशी जी केंद्र आहेत त्याला म्हणतात उपग्रहीय दूरसंचार केंद्र. आता त्यामधले पुन्हा एकदा महत्त्वाचे काही मुद्दे सांगतो मी, तेवढे ध्यानात ठेवायचे. 1967 साली अहमदाबादजवळ जोधपूर टेकरा या भागामध्ये, नाव लक्षात ठेवायचं, अहमदाबादजवळ जोधपूर टेकरा या भागात देशांतर्गत उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र सुरू झालेलं आपण पाहिलं. या केंद्रामध्ये काय केलं जातं, आपण संदेश म्हणजे आपणाला जर उपग्रहाकडे संदेश पाठवायचा असेल तर पाठवू शकतो, अशी यंत्रणा या केंद्रामध्ये असते. आणि उपग्रहानं पाठवलेला जो संदेश आहे तो संचित करण्याची यंत्रणासुद्धा असते. त्यासाठी हे उपग्रही दूरसंचार केंद्र चालू केलेलं आहे. किती साली? 1967 साली. नंतर उपग्रहाच्या साह्यानं संदेश दळणवळण व्हावं हा त्यामागचा हेतू होता. त्यानंतर ही जी केंद्र आहेत या केंद्रांच्या उभारणीमुळं शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञानांना भूकेंद्र उभारणीचे आणि कार्यप्रणालीचे प्रशिक्षण आपल्या देशातच दिलं जाऊ लागलेलं आहे. त्यानंतर अजून एक केंद्र 1970 साली आपल्या देशामध्ये उभं राहिलं. आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी 1970मध्ये पुण्याजवळ आर्वी या ठिकाणी हे भूकेंद्र उभं करण्यात आलेलं आपण पाहिलं. अशा पद्धतीनं तंत्रज्ञानातील जी प्रगती आहे, रेल्वे तंत्रज्ञान, टेलेक्स सेवा आणि उपग्रहीय दूरसंचार केंद्र हे आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे पिनकोड. काय पाहिजे आहे आपल्याला? पिनकोड सिस्टम जी आहे ती पिनकोड सिस्टम कशी असते बघा. 15 ऑगस्ट 1972 पिनकोड सिस्टम कधीपासून लागू झाली? 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल आणि भारतीय तार विभागाने, कोणते विभाग आहेत? भारतीय टपाल आणि तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स कोड, पिन आणि कोड समजलं, पोस्टल इंडेक्स कोड, ही पद्धती चालू केली. ती किती आकडे आहे रे? 6 आकडे आहे. किती आकडे आहे? 6. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा त्याचा हेतू आहे. उद्देश काय आहे? टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. किती विभाग पाडण्यात आले? 9 विभाग. 6 आणि 9 आकडा मागे इकडे तिकडे होतो, चेंज होतो. 6 हा कशाचा आकडा आहे रे? 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड आहे, कोडचा आकडा आहे तो. आणि 9 विभाग आहेत. कळले? पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात. पहिला क्रमांक काय दर्शवतो? मुख्य विभाग. दुसरा क्रमांक काय दर्शवतो? उपविभाग. तिसरा क्रमांक जो आहे तो काय दर्शवतो? उपविभागातील बटवडा जिल्हा. तर उर्वरित 3 क्रमांक जे असतात ना, त्या 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकग्रहाची स्थान निश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचण्यासाठी स्पीड पोस्ट सुरू करण्यात आलेलं आहे. अजूनही आहे ते, आत्ताही आहे. म्हणजे तुम्हाला जर लवकर पोस्ट करायचं असेल, लवकर कागदपत्र काही पोचवायचे असतील, निरोप पोचवायचा असेल तर ऑनलाईन स्पीड पोस्ट ही सेवा पोस्टामध्ये आजही उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं पिनकोड सिस्टम हा एक तंत्रज्ञानाचाच भाग आहे. समजतंय का तुम्हाला? आणि महाराष्ट्रामध्ये 40, 41, 42, 43 आणि 44 असे 2 आकडे, पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगानं जावं म्हणून ही एक घटना लक्षात ठेवायची, ज्याला आपण काय म्हणतो? स्पीड पोस्ट म्हणतो. ओके, अशा पद्धतीची ही पिनकोड पद्धत आहे. पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे सांगतो, नीट ध्यानात घ्या. पिनकोड पद्धती आहे ही सुद्धा एक तंत्रज्ञानाचा भाग आहे. भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित होत असताना पिनकोड पद्धतसुद्धा विकसित करणं महत्त्वाचं होतं. टपाल आणि तार विभागानं 15 ऑगस्ट 1972 पासून देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड, त्याला पिन कोड असं म्हणतात, ही पद्धती म्हणजे किती आकडे आहे ती? 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड आहे. ती 6 आकडी पद्धत सुरू केली. आता टपाल वाटपामध्ये कार्यक्षमता आणणे हा त्या पाठीमागचा शुद्ध हेतू होता. 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर ही जी पद्धत होती पिनकोड पद्धत, या पद्धतीमध्ये देशाचे एकूण किती भाग करण्यात आले? 9 भाग करण्यात आले, 9 विभाग करण्यात आले.
6पैकी पहिला क्रमांक जो आहे तो मुख्य विभाग दर्शवतो, दुसरा क्रमांक उपविभाग दर्शवतो, तिसरा क्रमांक उपविभागातील जिल्हा दर्शवतो, उर्वरित 3 क्रमांक जे आहेत ते त्या क्रमांकाद्वारे बटवडा डाकग्रहाची स्थान निश्चिती म्हणतात त्याला. महाराष्ट्रामध्ये पहिले 2 पिनकोड जे आहेत 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे असतात. 1986 मध्ये टपाल वेगानं पोहोचण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू करण्यात आलेली आहे. असं पिनकोड सिस्टम हा तंत्रज्ञानाचा भाग भारतामध्ये विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल टेलिफोन सर्व्हिस. कळलं? त्याला ISD असं म्हणतात. तुम्ही आता ते राहिलेलं नाही. पूर्वी सार्वजनिक टेलिफोन बूथ असायचे, त्यावरती ISD लोकल कॉल असं लिहिलेलं असायचं. ओके. बघा, इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस काय आहे? 1972 मध्ये त्याला ISD सेवा असं म्हणतात बरं का. 1972 मध्ये मुंबईमध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं. 1972 मध्ये ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना, आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालं. आणि 1976 मध्ये मुंबई आणि लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी एक ISD सेवा सुरू करण्यात आली. किती साली? 1976 साली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटिंग, रेडिओ, छायाचित्र हे लक्षात ठेवा. दूरध्वनी जसे होते त्याचप्रमाणे टेलेक्स, त्यानंतर टेलिप्रिंटर, नंतर रेडिओ, नंतर छायाचित्र अशा सेवा सुरू झाल्या. 1986 मध्ये साल आणि त्या सेवा लक्षात ठेवायच्या किंवा त्या संस्था लक्षात ठेवायच्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड, त्याला VSNL म्हणतात. हा VSNL आणि BSNL वेगळं असतं. VSNL हे विदेश संचार असतं आणि BSNL हे भारतीय संचार असतं. या क्षेत्रामध्ये आणखी मोठी उडी घेतलेली आहे ही कंपनीनं. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, आज ही आहे ती टेलिफोन लिमिटेड ही कंपनी, ही मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक स्वरूपातील ही कंपनी होती. त्यानंतर 1990च्या दशकामध्ये VSNLने काय केलेलं आहे रे? भारतीय इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवलेलं आहे. 1990 साली ही VSNL म्हणजे विदेश संचार निगम लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीने भारतात इंटरनेट पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवलेलं आपण पाहतो. अशा पद्धतीनं VSNL सुद्धा इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड कोड सर्व्हिस सुरू करण्यात आली. हा तंत्रज्ञानाचा एक आविष्कारच आहे. त्यानंतर VSNL हे इंटरनेट पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून तिने स्थान मिळवलं. या क्षेत्रामध्ये सॅम पित्रोदा हे नाव जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये म्हणजे ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस 1972 मध्ये मुंबई ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून ही चालू केलेली आहे. त्यामध्ये सॅम पित्रोदा यांचे योगदान जे आहे ते लक्षणीय योगदान आहे, मोठी कामगिरी आहे त्यांची. अशा पद्धतीनं ही ISD सेवा जी आहे, पिनकोड ISD हा तंत्रज्ञानाचाच भाग आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत मोबाईलकडे. मोबाईल सिस्टम जी आहे ती मोबाईल सिस्टम बघा, आता आपल्याकडे सर्वांच्याकडे मोबाईल आहेत, आहे की नाही? 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. तो दिवस होता 1994, 22 ऑगस्ट. यावेळी मोबाईल हँडसेट जवळजवळ किती रुपयानं मिळत होता रे? 45,000 रुपये आणि कॉल दर होता 17 रुपये. किती साली? 94 साली. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या उतरल्या आणि जेव्हापासून या क्षेत्रात खाजगी कंपन्या आल्या तेव्हापासून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा चालू झाली आणि त्यामुळं अनेक खाजगी कंपन्या आल्यामुळं मोबाईल सेवा जी आहे ती आता सर्वात स्वस्त आहे. तुम्ही पाहता ना की 50 रुपयेमध्ये अनलिमिटेड बोलायचं, अनलिमिटेड कॉल असतात, असे काही स्कीम आहे. 100 रुपये दिले महिन्याला, कितीतरी सेवा सुरू झालेल्या आहेत. पूर्वी एक कॉल केला ना मग तो 1 सेकंदाचा असो नाही तर 10 सेकंदाचा असो, 1 मिनिटापर्यंत 17 रुपये द्यायला लागायचे 1994 साली. आता तसं राहिलेलं नाही. अनेक कंपन्या त्यामध्ये आलेल्या आहेत, स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्या स्पर्धेतून
आता ती सेवा फारच स्वस्त झालेली आपण पाहतो. ओके, अशा पद्धतीनं ही मोबाईल सेवा आपण पाहिली. त्यानंतर चर्चा करामध्ये काय दिलेलं आहे बघा. बघितलं का तुम्ही? पेज नंबर, शेवटचं पेज असलेल्या लेसनचं 41 वरती या. त्यामध्ये बघा चर्चा कर असं एक सदर दिलेलं आहे. बघितलं तुम्ही? भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल तंत्रज्ञानात झालेली विविध बदलांविषयी माहिती जाणून घ्या, त्याचे फायदे तोटे याविषयी चर्चा करा. बघा, अनेक फायदे तोटे तुम्हाला सांगता येतील आणि अनेक प्रकारचे ॲप्स आलेले आहेत. नंतर अँड्रॉइड फोन आलेले आहेत, त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या सुविधा तुम्हाला माझ्यापेक्षा कदाचित जास्त माहीत असतील, आहे की नाही? कारण आम्ही हा फक्त कामापुरताच वापरतो. तुम्हाला त्यातली सारी कन्सेप्ट जे आहेत, त्यातले ॲप्स आहेत ते तुम्हाला माहीत असतील, आहे ना? तर हे जे मोबाईल आहे ते मोबाईल दूरध्वनी, भ्रमणध्वनी म्हणतात त्याला. तंत्रज्ञानात झालेल्या ज्या विविध बदल आहेत ते तुम्ही जाणून घ्यायचे. इंटरनेटवरती ते उपलब्ध असतात आणि त्यावरती तुमच्यामध्ये चर्चा करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वळणार आहे ते म्हणजे भारत संचार. तुम्हाला मी उल्लेख केला VSNLच्या वेळी. आपण VSNL जेव्हा शिकलो तेव्हा मी असं म्हणालो की VSNL आणि BSNL या वेगळ्या कंपन्या आहेत. BSNL जी आहे ना ती भारत संचार निगम लिमिटेड अशी आहे. VSNL आहे ती विदेश आहे. ओके, तर आता आपल्याला काय पाहिजे आहे? भारत संचार निगम लिमिटेड ही जी कंपनी आहे या कंपनीचं योगदान पाहायचं आहे. BSNL म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? BSNL. B फॉर भारत, S फॉर संचार, N फॉर निगम आणि L फॉर लिमिटेड. 2000 मध्ये, इसवी सन 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. दूरसंचार विभाग जो होता ना त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे सोपवण्यात आली. धोरणात्मक जे निर्णय आहेत त्याची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेड ही स्थापना करण्यात आली 2000 साली. दूरदर्शन सेवेबरोबर सेल्युलर फोन, दूरदर्शन सेवा त्यामध्ये होतीच, सेल्युलर फोन होता, इंटरनेट होता आणि ब्रॉडबँडही होता. या अनेक प्रकारच्या सेवा BSNL यांनी भारतामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सुद्धा तंत्रज्ञानाचाच भाग आहे. आपण हे तंत्रज्ञानामध्ये आपला भारतीय विकास कसा होत गेला ते पाहतोय. त्यामध्ये आपण रेल्वे पाहिली, टेलेक्स सेवा पाहिली, उपग्रही दूरसंचार केंद्र पाहिलं, पिनकोड पाहिले, ISD पाहिलं, नंतर भारत संचार निगम लिमिटेड, VSNL पाहिलं आपण. त्यानंतर आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन, ONGC. ह्या फार महत्त्वाच्या संस्था आहेत आपल्या भारतामध्ये असणाऱ्या आणि हे जनरल नॉलेज म्हणून जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामना तेव्हा हे या कंपनीबद्दल विचारतात, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातली एक कंपनी आहे ऑइल अँड नॅचरल गॅस. काय कंपनी आहे? ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन. त्याला ONGC असं म्हणतात. G फॉर गॅस आणि C फॉर कमिशन, O फॉर ऑइल, N फॉर नॅचरल. म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन म्हणजे ONGC. लक्षात राहील का? बघा, खनिज तेल आणि नैसर्गिक तेल. बघा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध घेणे, त्याचे उत्पादन वाढवणे या उद्देशानं 1956 मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC ज्याला म्हणतात याची स्थापना करण्यात आली. कशासाठी रे? त्याचे 2 उद्देश होते. एक उद्देश होता शोध घेणं कशाचा? नैसर्गिक वायूचा. आणि दुसरा उद्देश काय होता? खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेणं हा एक उद्देश झाला. दुसरा उद्देश होता त्याचं उत्पादन वाढवणं. समजलं? अशा उद्देशानं 1956 मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC असं म्हणतात त्याला, याची स्थापना 1956 मध्ये झाली. आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेलसाठी सापडलेले आहेत. आसाममध्ये कुठे? दिग्बोई. लक्षात राहील. नंतर गुजरातमध्ये अंकलेश्वर.
या परिसरामध्ये या कंपनीनं म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशननं तेल साठे शोधलेले आहेत. पुढे गुजरातमध्ये खंबाईतचं आखात जे आहे त्या खंबातच्या अखातात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे सापडलेले आहेत आणि हे या कंपनीचं मोठं योगदान आहे. त्यानंतर बघा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयोग हे जे ONGC आपण ज्याला म्हटलेलं आहे, या खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयोगानं 1974 सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रनियंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकाच्या मदतीनं तेलवीर खोदण्यास सुरुवात केली. तुम्ही जर तिकडे गेला असाल गेट वे ऑफ इंडियाला तर तिथून ते बॉम्बे हाय हे सेंटर दिसतं थोडंसं, किंवा तुम्ही आज जर गेला तर ते तुम्हाला समुद्रातून बोटीतून विहार करण्यासाठी आपण जेव्हा जातो घारापुरीला एलिफंटाला तेव्हा ते दिसतं. तर हे बॉम्बे हाय हे जे समुद्र सागर सम्राट या शिप ड्रिल शिप आहे, म्हणजे एक शिप जहाज आहे. जसं आपलं हे असतं ना जमिनीवरती होल मारण्यासाठी बोर घेण्यासाठी बोर मशीन असतं, तसं हे जहाज आहे. त्या जहाजच्या साह्यानं त्या पाण्यामध्ये जे तेल आहे बॉम्बे हाय नावाच्या तेलाच्या विहिरी तिथे सापडलेले आहेत. हे रशियन संशोधकांच्या मदतीनं या तेलविहिरी आपण शोधलेल्या आहे. तेथे 1975 पासून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यास सुरुवात झाली. पुढे या भागामध्ये 8,500 पेक्षा जास्त तेलविहिरी. आता तिथं किती तेलविहिरी आहेत रे? 8,500 पेक्षा जास्त. लक्षात राहील का सर्वांच्या? 8,500 पेक्षा जास्त तेलविहिरी बॉम्बे हायमध्ये आहेत आणि 33 काय आहेत रे? नैसर्गिक वायूच्या विहिरी खणण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भारतातील खनिज तेलाचे एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला आणि देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजांपैकी जवळजवळ 14% गरज ही या क्षेत्रामुळे पूर्ण झालेली आपण पाहतो. अशा पद्धतीनं भारत हा देश ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGCच्या साह्यानं ऑइल म्हणजे नैसर्गिक तेल, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू याच्यामध्ये सुद्धा पाठीमागे राहिलेला नाही. अशा पद्धतीनं ONGC या संस्थेचा उपयोग करून तंत्रज्ञानाच्या साह्यानं काही दिवस रशियन तंत्रज्ञानाच्या साह्यानं आपण या तेलाच्या विहिरी शोधल्या आणि जवळजवळ 38%पर्यंतचा हा एकूण उत्पादनाचा भाग आपण उचलला. ओके, पुढे माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा, एक चार्ट दिलेला आहे बघा. माहीत आहे का तुम्हाला काय आहे त्यामध्ये? बघा बघू, माहीत आहे का तुम्हाला मध्ये असं नॉलेज आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं, असं नॉलेज दिलं जातं. ओके, यामध्ये कोकण रेल्वेविषयी माहिती दिलेली आहे बघा. 1998 कोकण रेल्वे सुरू झालेली आहे. कधी सुरू झाली? 1998. लक्षात राहील का बाळांनो? नक्की लक्षात राहील का? ONGC भारत दूरसंचार निगम लिमिटेड हे लक्षात राहिलं का तुमच्या? हां, ते लक्षात राहणं फार गरजेचं आहे. नुसतं शिकून काय त्याचा फारसा उपयोग नसतो बाळांनो. मग काय कशाचा उपयोग असतो तर ते तुम्हाला कळणं आणि तुम्ही त्याच्यावरती वर्किंग करणं. ONGC नक्की कळाले ना तुम्हाला बाळांनो? का महत्त्वाचे मुद्दे अजून एकदा सांगू बघा. ONGCची जी स्थापना आहे ना 1956 झालेली आहे. नंतर ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन असं तिचं नाव आहे ONGC. ही कंपनी काय करते? खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची काय करते? रिसर्च करते आणि त्यांची वाढ होण्यासाठी सुद्धा हेल्प करते. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचे साठं शोधणं आणि त्यांचं उत्पादन वाढवणं हे त्यामागचा उद्देश आहे ONGCच्या स्थापनेमागचा. आसाममध्ये दिग्बोई आणि गुजरातमध्ये अंकलेश्वर इथं तेलाचे साठे याच कंपनीने शोधलेले आहेत. नंतर गुजरातच्या खंबाताच्या आखातात सुद्धा तेलाचे साठे आणि वायूचे साठे हे याच कंपनीने शोधून काढलेले आहेत. त्याचबरोबर रशियन तंत्रज्ञानाच्या साह्यानं जी ड्रिल शिप असते, वॉटर ड्रिल शिप, बॉम्बे हाय परिसरामध्ये याच्या साह्यानं जवळजवळ 8,500 पेक्षा जास्त तेलविहिरी आणि 33 नैसर्गिक वायू विहिरी खणण्यात आलेल्या आहेत. हे मोठी कामगिरी आहे. कुणी केलेली आहे? ONGC. आता आपल्याला पाहायचं आहे माहीत आहे का तुम्हाला मध्ये कोकण रेल्वे. आता कोकण रेल्वेची माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे की नाही. बघा, श्रीधरन, कोकण रेल्वेची माहिती पाहताना आपल्याला श्रीधरनचं नाव माहीत असणं गरजेचं आहे.
हे मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. त्यांचं नावच आहे, म्हणजे टोपण नाव आहे म्हणा, नाव नाही. ई श्रीधरन हे मेट्रोमॅन या टोपण नावानं प्रसिद्ध आहेत. दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे ही त्यांची देण आहे बरं का, त्यांची अजोड कामगिरी म्हणून ओळखली जाते. लक्षात राहील का? बघा, या कोकण रेल्वेमध्ये 1998 कोकण रेल्वे सुरू झालेली आहे. सुमारे 760 किलोमीटर लांबीचा गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावरती तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आणि अनेक नमुने तुम्हाला पाहायला मिळतील. कळालं तुम्हाला? 1998 कोकण रेल्वे सुरू झाली. इथंपर्यंत काय अडचण आहे का सांगा मला? कोकण रेल्वे कधी चालू झाली की मला लगेच लक्षात आलं पाहिजे. नंतर दुसरा मुद्दा काय आहे? सुमारे म्हणजे 760 किलोमीटर लांबीचा आणि 4 राज्यांना जोडणारी कोकण रेल्वे 1998 चालू झालेली. ओके, राज्य कोणकोणते आहेत लक्षात ठेवायचे? गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेला कोकण रेल्वे मार्ग आहे. त्या कोकण रेल्वे मार्गावरती तुम्ही जर गेलात तर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता या विक्रमामध्ये बघा, या मार्गावरती एकूण 12 बोगदे आहेत. किती बोगदे आहेत रे? 12. या मार्गावरील कारबुडे या ठिकाणचा जो बोगदा आहे ना, तो सर्वात लांब बोगदा आहे. 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा, सर्वात मोठा बोगदा समजला जातो हा. 179 मोठे आणि 1819 छोटे पूल आहेत. बघा, पुलांची संख्या या कोकण रेल्वेवरती किती प्रचंड आहे. छोटे छोटे पूल आहेत 1819, 1819 आणि 179 मोठे पूल आहेत. त्यापैकी होनवार जवळ येईल, होनावर हे गावाचं नाव आहे, होनावर जवळ येईल शरावती नदीवर बांधलेला जो पूल आहे 2065.8 मीटर लांबीचा आहे. प्रचंड मोठा हा पूल आहे, रेल्वेचा सर्वात मोठा पूल म्हणा. रत्नागिरीजवळ पनवल नदीवर, पनवल नावाची नदी आहे रत्नागिरीमध्ये. या रत्नागिरीजवळच्या पनवल नावाच्या नदीवरती जसं शरावती नदीवरती 2065.8 मीटर लांबीचा पूल आहे, तसाच रत्नागिरीजवळ पनवल नदीवर 64 मीटर उंचीचा पूल आहे. उंच आहे, सर्वात उंच पूल, 64 मीटर उंची आहे त्याची. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनमध्ये सेन्सर बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे एखादी दरड जर कोसळणार असेल तर रेल्वेला अगोदरच कळतं, त्याचा इशारा मिळतो, ते सेन्सर त्यामध्ये बसवण्यात आलेले आहेत. असं आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नमुने, अनेक तंत्रज्ञानाचे विक्रम या कोकण रेल्वेमध्ये आहेत. ओके, कळालं तुम्हाला? महत्त्वाचे मुद्दे सांगतो पुन्हा एकदा. 760 किलोमीटर लांबीची 4 राज्यांना जोडणारी कोकण रेल्वे 1998 सुरू झाली. नंतर मार्गामध्ये 179 मोठे आणि 1819 छोटे पूल आहेत. 12 बोगदे आहेत एकूण. त्यातला करबुडे या ठिकाणचा जो बोगदा आहे 6.5 किलोमीटरचा सर्वात लांब बोगदा आहे, हा सर्वात मोठा बोगदा. शरावती नदीवर असणारा जो पूल आहे तो सर्वात लांब पूल आहे, 2065.8 मीटर लांबीचा तो पूल आहे. पनवल नदीवर 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळण्याच्या मार्गावरती, म्हणजे डोंगर दऱ्यामधून ही रेल्वे जाते आणि दरडी कोसळणाऱ्या मार्गावरती इंजिनमध्ये सेन्सर बसवलेले आहेत. म्हणजे दरडी कोसळायची असली तर अगोदरच चालकाला ही सूचना कळते. अशा पद्धतीनं ही कोकण रेल्वेची माहिती आपण पाहिली. आता रेल्वे आणि तंत्रज्ञान आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? रेल्वे आणि तंत्रज्ञान. थोडक्यात आपण पाठीमागेही पाहिलेलं आहे रेल्वेचं तंत्रज्ञान. आता थोडंसं विस्तारित आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चला, रेल्वे आणि तंत्रज्ञान पाहूया. काय आहे रेल्वे आणि तंत्रज्ञानामध्ये? बघा, रेल्वे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्या देशाच्या दृष्टीनं. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये रेल्वेची जी कामगिरी आहे ती प्रचंड मोठी आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे जर नसती तर कदाचित इतका आपल्या देशाचा विकास आणि प्रगती झाली नसती. रेल्वेचा आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, प्रगतीमध्ये, विकासामध्ये या रेल्वेच्या तंत्रज्ञानाचा अतिशय मोठा वाटा आहे. रेल्वे प्रवासाचा आरक्षण व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेमध्ये कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून 1984
दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुद्धा सुरू झालेली आहे. म्हणजे पहिल्यांदा मेट्रो रेल्वे कलकत्त्याला चालू झाली. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सतत प्रगती केलेली आहे. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्र आपण निवडलेले आहेत आणि त्यामध्ये प्रचंड वेगानं आणि अत्यंत महत्त्वाची अशी प्रगती करून दाखवलेली आहे. त्यामध्ये अणुऊर्जा होतं, नंतर अणुभट्ट्या होत्या, नंतर NPCILची स्थापना होती, अणुचाचण्या होत्या, नंतर DRDOची स्थापना होती, अवकाश संशोधन होतं, इस्रोची स्थापना होती, सोडलेले उपग्रह होते आर्यभट्टसारखे, भास्कर 1, 2, ॲपल, इन्संट 1B, नंतर रेल्वेमधलं तंत्रज्ञान, पिनकोड पद्धत, टेलेक्स सेवा, उपग्रही दूरसंचार केंद्र, कोकण रेल्वे, ISD सेवा, BSNL, मोबाईल, वेगवेगळ्या किंवा ONGC, वेगवेगळे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये अशा पद्धतीनं भारतानं सतत प्रगती केलेली आपल्याला दिसते. सातत्य ठेवून प्रगती केलेली आहे. नवनवीन संशोधनं केलेली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश बनलेला आहे आणि भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठी केलेला आपल्याला दिसतो. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाकडे मार्गक्रमण करताना आपण पाहिलेला आहे. तो मार्गक्रमण करतोय जगामध्ये 1 नंबरवरती येण्यासाठी, शांतता निर्माण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा भारतानं उपयोग केलेला आहे. भारत हा 21व्या शतकातला अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने हे संपूर्ण कार्य तंत्रज्ञानामधली प्रगती अंगीकारतोय. अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी झालेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण भारताचा उद्योग व्यापार या क्षेत्रात केलेली जी प्रगती आहे ती विस्ताराने पाहणार आहोत. उद्योग आणि व्यापार. त्यानंतर आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे बघा खाली. बघितला का बाळांनो? स्वाध्याय याचा अर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. मी प्रत्येक धडा झाला की स्वाध्यायाचा अर्थ एवढ्यासाठी सांगतोय की स्वाध्याय हा शिक्षकांनी सोडवायचा नसतो. समजलं? स्वाध्याय कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन आम्ही करू. अध्याय म्हणजे कळतं ना, स्वतःचा अभ्यास, स्वतः केलेला, स्वतः आपण स्वयं अध्ययनानं हा अध्याय सोडवायचा असतो. हा अभ्यासक्रम करायचा म्हणजे पूर्ण करायचा असतो. पण मुलं काय करतात माहिती आहे, अवलंबून असतात गाईडवरती आणि शिक्षकांवरती. शिक्षकांनी नोट्स दिल्यात तरच आम्हाला लिहायला येतं, गाईड पुढं असलं तरच आम्हाला लिहायला येतं, असं त्यांची धारणा आहे. ही चुकीची धारणा आहे बाळांनो. त्यावरती आपण वर्क केलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. म्हणजे आपण एकदा पुस्तक वाचलं, समजून घेतलं की आपल्याला उत्तर आली पाहिजे. असू द्या, चला पुढे बघूयाला आपण. पहिला जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. खाली पर्याय दिलेले डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर होमी सेठना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर राजारामन. धड्यामध्ये 4ही नावं आल्यामुळं आपल्याला थोडी गडबड होते. पण अणुऊर्जा आयोग म्हटलं की लगेच लक्षात आलं पाहिजे डॉक्टर होमी भाभा. समजलं? पहिलं जे उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. नंतर दुसरा प्रश्न बघा. इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला टिंबटिंब हा पहिला दूरसंचार उपग्रह. आर्यभट्ट, इन्संट 1B, रोहिणी 75 आणि ॲपल. तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, ॲपल नावाचा जो उपग्रह आहे, दूरसंचार उपग्रह, तो फ्रेंच गियाना या ठिकाणून पाठवलेला असावा असं मला वाटतं आहे ना. बघितलं आहे आपण. तर तो संपूर्ण भारतीय बनावटीचा होता. कळलं? नंतर बघा पुढे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न 2 बघितला का? भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा. ही कालरेषा तयार करायला सांगितलेली आहे. कशाची कालरेषा आहे ही बाळांनो? ही कालरेषा आहे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानातील क्षेत्रातील प्रगतीची. जसं एक उदाहरण दिले पहा. 1961ला भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण झालं. तसं मग तुम्ही जर 1971 ते 80 गेला तर ही कालरेषा तयार होईल. 61 नंतर 74 पहिले यशस्वी अणुचाचणी केलेली आहे.
नंतर 75मध्ये आर्यभट्ट भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. नंतर 81मध्ये भास्कर 2 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. नंतर 1984 साली रेल्वेची संगणकीकृत आरक्षण व्यवस्था दिल्लीला चालू झालेली आपण पाहिली. आणि शेवटी मग असं करत करत सारी सालं लिहित जितकी शक्य आहेत, जितकं माहिती आहे आपणाला, दूरसंचार विभागातील पुनर्रचना 2000 साल. अशा वेगवेगळ्या घटना तिथं तुम्हाला लिहायच्या आहेत. हा प्रश्न आहे. ओके, कसा लिहायचा कळालं तुम्हाला. नंतर पुढील संकल्पनामध्ये 2 संकल्पना दिलेल्या आहेत. काय करायचं आहे, संकल्पना स्पष्ट करायची आहेत. म्हणजे टिपाल्यासारखा हा प्रश्न असतो थोडक्यात. एक आहे अवकाश संशोधन आणि दुसरा आहे टेलेक्स सेवा. अवकाश संशोधन जे आहे त्यावरती टिप लिहिताना किंवा संकल्पना स्पष्ट करताना काय लिहायचं आहे बघा. अवकाश क्षेत्राचं संशोधन करणे, हवामानाचा पूर्व अंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे, या प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असं म्हणतात. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम जो आहे तो साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रो याची स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर पुढचा मुद्दा, अवकाश संशोधनामध्ये पर्यावरणाचा अभ्याससुद्धा केला जातो, शैक्षणिक अभ्याससुद्धा केला जातो सॅटेलाईटच्या सहाय्यानं. कळते ना तुम्हाला. हां, नंतर आहे टेलेक्स सेवा. आता टेलेक्स सेवेमध्ये 2-4 मुद्दे तुम्हाला लिहिता येतील. काय काय मुद्दे लिहायचे आहेत बघा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपाचा संदेश जर पाठवायचा असेल तर काय करावं लागतं, टेलेक्स सेवा सुरळीत करावी लागते किंवा ती तयार करावी लागते. ही टेलेक्स सेवा म्हणजे काय आहे, टेलेक्स सेवा म्हणजे देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने आणि टंकमुद्रित, हा शब्द महत्त्वाचा आहे, टंकमुद्रित स्वरूपात संदेश पाठवणं. ओके. दुसरा मुद्दा, भारतामध्ये 1963मध्ये 63 मला वाटतं 63 असेल, भारतात 1963मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने ही सेवा सुरू केलेली आहे. नंतर त्याच्यानंतर 69मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत, नंतर भारतभर सुरू झालेली आपण पाहिली. सर्व क्षेत्रामध्ये टेलेक्स सेवेचा आता वापर सुरू झाला. पण त्यानंतर काय झालं, 1990ची घटना लिहायची. 1990 नंतर इंटरनेटचा उदय झाला, इंटरनेटची एंट्री झाली आणि या टेलेक्स सेवेचं महत्त्व जरा कमी झालं. अशा पद्धतीनं अनेक मुद्दे लिहून तुम्ही अवकाश संशोधन आणि टेलेक्स सेवा लिहू शकता. ओके. पुढे विधाने सकारण स्पष्ट करा असा एक प्रश्न आहे. पहा, त्यामध्ये तीन प्रश्न दिलेले आहेत. किती प्रश्न दिलेले आहेत, 3 प्रश्न दिलेले आहेत. तर तिन्ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायला अशी अपेक्षा आहे. एखाद दुसरा मी सांगतो. चला, हा 3रा प्रश्न बघा. त्यातला पहिला कोणता आहे, पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. बघा, भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे त्या काळी फार महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असणं, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणं, तरच भारताची प्रगती होणं शक्य होतं. आणि म्हणून एक मुद्दा झाला, अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. नंतर अणुऊर्जेचा वीज निर्मिती आणि अन्य विधायक कामासाठी सुद्धा उपयोग करणं सहज शक्य होतं आणि म्हणून अणुऊर्जा आयोगाची पंडित नेहरूंनी स्थापना केली. नंतर नवीन संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करणं, या उद्देशाने पंडित नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली दिसते. सकारण स्पष्ट करायचं आहे. दुसरा सांगू की तुम्ही लिहा. अजून एक सांगतो. चला, भारताने अणु चाचणी घेण्याचा निर्णय घेतला कारण भारताच्या शेजारील चीन आणि पाकिस्तान ही राष्ट्र कसले आहेत रे, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र आहेत. चीनच्या मदतीनं पाकिस्तानसुद्धा अण्वस्त्रसज्ज होऊ लागलेलं आहे. आपण पाहिलं आहे लेसनमध्ये हे सर. भारताला स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे. दोन्ही राष्ट्र अण्वस्त्रधारी आहेत आणि आपण असंच बसलो चालेल का, नाही चालेल. आपण फक्त शांतता अहिंसा म्हणून चालणार नाही, बाकीच्यांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे. बाकीचे अण्वस्त्रधारी बनत चालले आहेत आणि आपण निशस्त्रीकरणाकडे जाऊन चालणार नाही. शांतता आणि स्वयंपूर्णता या कारणासाठी भारताने 1974मध्ये अणुचाचणी घेण्याचा निर्णय. मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, तुम्ही ते अभ्यास करून विस्तारित व्यवस्थित मुद्दे, जास्तीत जास्त मुद्दे लिहायचे. 2 मार्काचे प्रश्न असतात. पुढे बघा, आता पुढचा जो मुद्दा ब आहे, म्हणजे अ मधलाच ब आहे मला वाटतं. राहिला का काय, तो कुठल्यातला ब आहे, अ मधला ब आहे मला वाटतं. आपण एक म्हणत पुढे गेलो. असो, चला. प्रश्न 1 मधला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता ही चुकीची जोडी कशी ओळख बघा. पृथ्वी जमिनीवरून जमीन मारा करणारं क्षेपणास्त्र. जोड्या अगोदर बघून घ्यायच्या, नीट बघायच्या, घाई करायची नाही असल्या प्रश्नामध्ये. असे प्रश्न चुकले नाही पाहिजेत. म्हणजे मार्क चांगले मिळवायचे असतील तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न चुकले नाही पाहिजेत, वाचन पाहिजे.
पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. नंतर अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. आकाश जमिनीवरून आकाशात म्हणजे जमिनीवरून आकाशात मारा करणार आहे. आणि नाग काय आहे रे, शत्रूचे रणगाडी नष्ट करणारे क्षेपणास्त्र, अशी माहिती दिलेली आहे. आता यात चुकीचे कोणते ओळखायचे? मला सापडले, तुम्हाला सापडते का बघा. पृथ्वी बरोबर आहे, आकाश बरोबर आहे, नाग बरोबर आहे. अग्नी ना जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र नाही आहे. अग्नी हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, तुम्ही पुस्तकात बघा. मग उत्तर कसं लिहायचं असतं? खाली उत्तर लिहायचं, चुकीची जोडी. अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारं क्षेपणास्त्र, ही चुकीची जोडी झाली. त्याच्या खाली लिहायचं दुरुस्त केलेली योग्य जोडी. अग्नी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ओके, अशा पद्धतीनं हा ब प्रश्न आपण सोडवला. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 5. कोणता प्रश्न आहे? 5वा. यातली काही उत्तरं मी सांगतो, एखाद दुसरं मी सांगतो. हा 5वा प्रश्न जो आहे ना, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता हे प्रश्न असतात ना, हे स्वतः तुम्ही शोधायचे. शोधताना काय होतं माहिती आहे का, आपण 1दा 2दा 3दा पुस्तक पाहतो आणि मग ते डोक्यात जसं तसं बसतं. ते मी उत्तरं सांगायची, तुम्ही लिहायची किंवा गायडात बघून लिहायचे, याला काही अर्थ नसतो. आपण चुकीच्या दिशेनं अभ्यास करतो याचा त्याचा अर्थ होतो. समजलं? तर सविस्तर उत्तर किंवा थोडक्यात उत्तरे द्या, हा प्रश्न असतो. तुम्ही बघितलं आहे का? कधी लिहिलं आहे का असा? म्हणजे स्वतः लिहिलं आहे का सांगा मला. आता इथनं पुढं तुम्ही आता मोठ्या वर्गात आलात ना, 9वीचा वर्ग हा काही छोटा वर्ग नाही आहे. म्हणजे तुम्ही आता मोठी मुलं झालात. आता यामध्ये तुम्हाला वाचून आपल्या भाषेत उत्तर लिहिता आलं पाहिजे. समजलं का? तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधामध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो, असा एक प्रश्न आहे बघा. थोडक्यात उत्तरे लिहा. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला सांगता येईल का किंवा कुठे आहे बघा, बघू पुस्तकामध्ये. आणि जर लिहिता आला तुम्हाला, तुम्ही स्वतः लिहायचा अगोदर आणि लिहून झाला की मग सरांनी काय सांगितलं आहे त्याकडे बघायचं, ते लक्षात घ्यायचं. समजते ना तुम्हाला? म्हणजे डायरेक्ट उत्तर बघून लिहायला सुरुवात करायची नाही, त्याचा काही उपयोग नसतो. उगीच शिक्षकांनी सांगितलं म्हणून किंवा सरांना दाखवायचं एकदा त्यांच्या तोंडावर मारा अभ्यास केलेला किंवा लिहिलेलं, असं समजून काही करायचं नाही बरं का. लक्षात येते ना तुमच्या? खरोखर आपणाला मनापासून असं वाटलं पाहिजे की मला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. ॲक्च्युली तसं मी जे तुम्हाला उत्तर सांगतो ना ते सुद्धा चुकीचंच आहे. स्वतःचा अभ्यास म्हणजे स्वतःच करायचा. आता तुमच्या वापरात काय प्रश्न विचारलाय सांगितलाय? तुमच्या वापरामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर पडलेला आढळतो. उपग्रह तंत्रज्ञान जे आहे तुमच्या आयुष्यात त्याचा काय उपयोग आहे का डायरेक्ट, असा प्रश्न विचारलेला आहे. शिक्षणामध्ये आहे की नाही, संरक्षणामध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतो. तो तुम्ही जरा पुस्तकात शोधा आणि तुमचं तुम्ही लिहा. ओके, हा प्रश्न जरा तुमचा तुम्ही लिहा. नाही आलं ना, लिहिता नाही आलं, मी काही लगेच सांगू शकतो, तुम्हाला काय सांगायला काही फार अवघड नाही. पण जर तुम्हाला नाही आलं तर मग मी त्याकडे वळतो. ओके, लक्षात राहील का? नक्की लक्षात राहील का? 100% लक्षात राहील का? बघा, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा लेसन, हे प्रश्न तुम्ही सोडवा 4च्या 4. संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते, कोकण रेल्वेची वैशिष्ट्य कोणती, हे सारं दिलेलं आहे, ओळीनं दिलेले आहेत बघा. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये समजलं? मोठा बोगदा आहे, उंच पूल आहे, सर्वात जास्त पूल, कितीतरी वैशिष्ट्य आहे त्याची. तुम्ही ती लिहायची आहेत, फक्त व्यवस्थित लिहायची. समजलं का? नक्की समजतंय का वेळानं? काही एक प्रश्न मी सांगू? चला, पहिला प्रश्न मी सांगतो, सारंच तुमच्यावरती सोडून काय लिहायचं तेवढं मी सांगतो. बघा, आपल्या स्वतःच्या वापरात येणाऱ्या कोणकोणत्या सुविधा उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला दिसतो. बघा, आपल्या वापरामध्ये असणाऱ्या अनेक सुविधा असतात, ज्या सुविधा या उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव सुविधावरती पडलेला आहे. एक आहे मोबाईल. आपल्या हातात मोबाईल असतो की नाही, तो मोबाईलसुद्धा या उपग्रह तंत्रज्ञानाचाच प्रभाव आहे. नंतर आपल्या घरामध्ये एक संगणक असतो, लॅपटॉप असतो, बघतं की नाही, मोबाईलसारखंच आहे ते विशिष्ट. नंतर घरामध्ये रेडिओ असतो, नंतर घरामध्ये TV, ही सॅटेलाईटच्या साहाय्यानंच चालते.
या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिक्षणामध्ये आहे, बोलता येतं, ईमेल करता येतो, फोटो पाठवता येतो, वेगवेगळ्या पोस्ट आपण व्हॉट्सअपला पाठवतो, फेसबुकवर पाठवतो. ते कशाच्या सहाय्याने रे? उपग्रहाच्या सहाय्याने. हेच तंत्रज्ञान असतं. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज आपल्याला कळला पाहिजे ना. अशा विविध गोष्टी माझ्या वापरातल्या वर्तमानपत्रातील बातम्या असतात. काही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात त्या बातम्या आणि मग देतात. कळलं का? नंतर दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मिसाईल मॅन असे का संबोधले जाते? त्याचं कारण आहे 1983 नंतर संरक्षण संशोधन आणि विकास DRDO म्हणतात या संस्थेचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर कलाम यांची निवड झालेली होती. आपण पाहिलं पुस्तकामध्ये. त्यांच्या नेतृत्वाखाली बघा पृथ्वी अग्नी या क्षेपणास्त्राच्या म्हणजे मिसाईल यशस्वी चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला होता. जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र बनवण्यात आलेली होती. असं बहुमोल योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामना मिसाईल मॅन असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मिसाईल मॅन. हे एवढं सहज लिहायचं. फक्त लिहिताना जरा कसं मी सांगतोय असं न लिहिता मुद्देसूद एकाखाली एक व्यवस्थित चांगलं हँडरायटिंग, चांगली भाषा, आपल्या भाषेत लिहायचे मुद्दे. नंतर संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता? हे 2 प्रश्न आता तुम्ही सोडवा. ओके, 2 मी सांगितले, 2 तुम्ही सोडवा. नाही आले तर मला विचारा, मी लगेच तुम्हाला सांगणार. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलेलं आहे असं आपण जाहीर करूया. ओके, आणि थांबूया. म्हणजे पहिलं लेक्चर अर्धा लेसन आपण एका लेक्चरमध्ये घेतला, अर्धा हा घेतला. म्हणजे काय होतं, विभागून घेतलं. एकाच वेळेला 2-2 तासाची लेक्चर ऐकण्यापेक्षा, ते सारं डोक्यावरून जाण्यापेक्षा आपण ते विभागून घेतलं. 2 लेक्चरमध्ये हा लेसन आपण संपवला स्वाध्यायासहित. ओके, धन्यवाद.